ग्रामीण बचत गटाच्या महिलांच्या हाताला काम मिळावं, त्यांच्या वस्तूला बाजारपेठ मिळावी म्हणून नागपुरात 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान अशा प्रकारे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं अशा प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत। ज्या बचत गटाने वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। जवळपास 250 स्टॉल्स आहे बघा। मधमाशाचं पोळं मध कसं तयार होतं शहरातल्या मुलांना कदाचित माहीत नसावं, त्यामुळे अशा प्रकारे मधमाशाचं पोळं या ठिकाणी हा तरुण या ठिकाणी घेऊन आला आणि अशाच प्रकारे हे बघा मधसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी आहे। अशाच प्रकारे वेगवेगळे खाद्यपदार्थ कपड्यांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत। बघा हे सगळे स्टॉल्स आपण बघू शकतो। ग्रामीण महिला ज्या बचत गटाच्या वस्तू तयार करतात त्यांच्या वस्तूला शहरांमध्ये बाजारपेठ मिळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। हे दृश्य नागपुरातील सरस प्रदर्शनातले आहे आणि या ठिकाणी प्रचंड अशी ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठा प्रतिसाद आहे। नैसर्गिक खाद्यतेल असो किंवा इतर ज्या ग्रामीण वस्तू आहे त्यांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळतो। बघा ही गर्दी या ठिकाणची चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं महिला जे आहे त्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आपल्या वस्तू या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत आणि त्याची विक्री या सरस प्रदर्शनामध्ये केली जात आहे। एकूणच ग्रामीण भागात चांगल्या कलाकुसर असलेल्या वस्तू तयार केल्या जातात आणि त्याला शहरामध्ये बाजारपेठ मिळावी या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा आपण यांच्याकडे जाऊया, विचारूया यांना। मॅडम काय सांगणार, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय, कुठून आले तुम्ही? नमस्कार, माझं नाव ममता जावडे, मी जळगाववरून आली आहे आणि माझं डिहायड्रेशनचं प्रोडक्ट आहे आणि प्रतिसाद खूप अस्मिरणीय, म्हणजे मला वाटत नव्हतं की इतका छान प्रतिसाद मिळेल। प्रत्येकाला प्रोडक्ट आवडत आहेत आणि मेन म्हणजे की इथली जी व्यवस्था केलेली आहे सरांनी ती एकदम जबरदस्त व्यवस्था केलेली। उमेद हा अभिमान आहे ना, ते ज्या जिल्ह्यातल्या प्रत्येक खेड्या गावामधल्या बचत गटातल्या बाया इथं येऊन सण त्यांची कला इथं दाखवत आहे आणि मेन म्हणजे असं आहे की त्यांना जे त्यांची जी कलेचं जे मूल्य आहे त्यांना ते चांगल्या प्रकारे मिळतं आहे या इथं। वेगवेगळ्या वस्तू या ग्रामीण भागात महिला बचत गटांनी तयार केलेल्या अशा वस्तू आहे ज्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। त्या वस्तूंना शहरात बाजारपेठ मिळावी म्हणून या सरस प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। नागपुरात या प्रदर्शनाला भरघोस असा प्रतिसाद मिळतो आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन मोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।